नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासाठी गावरान पद्धतीने मसाला वांग्याची भाजी घेऊन आले. त्यासाठी मी 2-3 कांदे घेतले आहे काटून छान, आणि त्यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे, खोबरं आणि गरम मसाला, जो खडा मसाला राहते तो छान भुजून घ्यायचा. तेल टाकून थोडंसं कढईमध्ये मी छानसं असं मस्त काळा येतपर्यंत, छान सुगरण वास येतपर्यंत मी त्याला भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो मिक्सरमध्ये त्याचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा, मी वांगे घेतले, इथे अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे बघा, आणि हरा धनिया काटून घेतला, आणि इथे कांदा लसूण मसाला पण घेतलेला आहे. त्याने छान चव येते. मी कढईमध्ये तेल टाकले आहे. त्याच्यानंतर बघा 2 चम्मच मी तेल टाकले आहे, आणि त्यामध्ये मसाला जो मी पिसलेला होता तो बघा मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर बघा मसाला तयार झाल्याच्यानंतर बघा त्यामध्ये 2 चम्मच नमक ॲड केले आहे मी. नंतर लाल तिखट ॲड करायचे आहे. 2 चम्मच हळदी आणि धनी पावडर ॲड करायचे. त्याच्यामध्ये छान असं मसाला थोडासा शिजून घ्यायचा आहे यामध्ये. तर बघा, मी कांदा जो लसूण मसाला घेतला आहे तो पण मी ॲड केलेला आहे, आणि छान असं त्याला पकू दिला आहे थोडा वेळ. त्यानंतर मी वांगे स्वच्छ धुवून घेतले आहे, आणि बीच म्हणून बघा मी त्याला कट केलेले आहे. असे बघा छान असे वांगे, छान छोटे छोटे वांगे आणले होते. तर बघा गावरान पद्धतीने छान असा झणझणीत रसा आणि खूप टेस्टी असा वांग्याची भाजी होते ती. बघा छान असे त्याला थोडंसं मसाला मिक्स करून घ्यायचा छान असं, आणि पाणी टाकून त्याला छान शिजू द्यायचं. तर बघा माझी भाजी, मसाला वांग्याची भाजी गावरान पद्धतीने बनवलेली तयार झाली. त्यामध्ये मस्त धनिया टाकायचा वरतून, आणि छान असं मस्त रसा तयार झालेला आहे. थोडा गाढाच ठेवायचा. तर बघा कसा झणझणीत असं माझ्या भरल्या वांग्याची भाजी झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा तर माझी रेसिपी. तर बघा मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक करा. तर बाय.